नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघूया एक नवीन टॉपिक आणि त्यामध्ये राज्य सरकारने अ, राशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची सूचना आणि जी-आर काढलेला आहे. तर त्याबद्दल आपण थोडी बहुत माहिती बघूया. तर तुम्हाला इथे दिसत असेलच महाराष्ट्र शासनाकडून जी-आर हा एक प्रकारचा जाहीर झालेला आहे. तर राशन कार्ड धारकांच्या खात्यावर थेट पैसे जमा झालेले आहेत आणि राशन कार्ड धारकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर ज्यांच्याकडे कुणाकडे राशन कार्ड धारक असतील तर जिल्ह्यावाईज त्यांच्या खात्यांवर पैसे जमा झालेले आहेत किंवा आता होणार पण आहेत. ज्यांचे नसतील झाले त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन करायचे आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एक जी-आर मी तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारचा जी-आर आलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला सांगतो की औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना अन्नाऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरू करण्याबाबत तर अशा प्रकारचा हा जी-आर इथे आहे. तर महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याद्वारे हा जी-आर जाहीर करण्यात आलेला आहे. तर मी तुम्हाला सर्वप्रथम याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर दाबा. कारण तुम्हाला जर नवनवीन नोटिफिकेशन आणि अशा प्रकारची माहिती हवी असेल तर तुम्हाला लवकर कळेल. तर या ठिकाणी तुम्हाला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संदर्भ 1 येथील 24/7/2015 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे प्रतिमाह प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य, 2 प्रति किलो गहू, 3 प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन-NFSA योजनेअंतर्गत गहू 22 प्रति किलो व तांदूळ 23 प्रति किलो या दराने करण्यात येत होती. तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने भारतीय अन्न महामंडळाने यांच्या अनुक्रमे 31/5/2022 ते 1/9/2022 च्या पत्रान्वये कळवले आहे. उपरोक्त बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजना कार्यान्वित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यात येत आहे. तर राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट नसलेल्या APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह लाभार्थी 150 इतक्या रोख रकमेची थेट हस्तांतरण योजना कार्यान्वित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येणार आहे. तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल 2015 मधील तरतुदीनुसार प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला माहिती कळलेली असेल. तर सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रमाणभूत कार्यप्रणाली म्हणजे अशा कोणाला ही SOP आहे मित्रांनो. तर या SOP नुसारच त्यांना पैसे मिळतील. तर DBT थ्रू डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पाठवण्यात येतील आणि पाठवण्यात आलेले सुद्धा असतील.
तुम्ही बघून घ्या. प्रत्येकाचे खाते हे आधार लिंक आहेत की नाही याची दक्षता घ्या. तर औरंगाबाद, अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL शिधापत्रक शेतकऱ्यांना थेट अन्नाऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ मिळण्याकरता अर्जाचा नमुना. तर हा एक अर्जाचा नमुना आहे. त्याच्यात अर्जदाराचे कुटुंबाचे नाव, पत्ता, शिधापत्रिका क्रमांक आणि बँकेचे नाव, खाता, खाते क्रमांक, खात्याचा प्रकार. तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला भरून पाठवायची आहे. तर ही लिंक तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल खाली. तर तुम्ही या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. अशा प्रकारचा जी-आर तुम्ही पुन्हा वाचा. तुमच्यासाठी लिंक प्रोव्हाइड केली जाईल इथे. तर व्हिडिओ आवडल्याबद्दल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.